मित्रांनो, रविवारी बांगलादेश आणि पाकिस्तानचा एक करार झाला, तो म्हणजे सामंजस्य करार। 7 असे करार झाले आहेत, त्यामध्ये आयात निर्यात ही वाढली जाणार आहे। आणि मित्रांनो, त्यामुळे आपल्या भारतीय कांदा हा निर्यात होणार का आणि आपल्याला शेतकऱ्यांना काही दिलासा मिळणार का निर्यात होणार नाही का? पाकिस्तानचा कांदा बांगलादेश सरकारने घेतल्यामुळे आपला कांदा निर्यात बंद होईल का, याकडे सध्या लक्ष आहे। मित्रांनो, तुम्ही न्यूज पाहिलीच असेल की पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये एक सामंजस्य करार झाला आहे। यामध्ये विविध प्रकारचे जे आयात निर्यात धोरण जे आहे ते यावरती स्वाक्षरी झालेली आहे। मित्रांनो, तुम्ही न्यूज ही पाहिलीच असेल काल किंवा परवा। मित्रांनो, खरंच यामुळे आपला भारतीय कांदा निर्यात बंद होईल का, ते याविषयी आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। मित्रांनो नमस्कार, मी संदीप जाधव। मित्रांनो, मागील बऱ्याच दिवसापासून पाहतोय बांगलादेशमध्ये आपला भारतीय कांदा हा 14 ऑगस्टपासून निर्यात सुरू झाली, पण मित्रांनो 21 ऑगस्टपासून निर्यात ही बंद झाली असं म्हटलं जातं आहे। जे नवीन IP जे आहे तो देणे बंद केले, पण मित्रांनो दररोज एक दोन गाडी ही निर्यात होते। मागील आठवड्यात 30-35, एक दिवशी 105 गाडी निर्यात झाली, पण त्यानंतर निर्यात बंद आहे का? निर्यात बंद नाही मित्रांनो, दररोज एक गाडी किंवा 2 गाडी निर्यात होते का? बांगलादेश सरकारने बंद केले आहे का पूर्णपणे आयात? तर मित्रांनो, सध्या निर्यात ही सुरूच आहे, पण तिथं जो त्यांचा स्थानिकचा कांदा आहे तो भरपूर प्रमाणात आणखी शिल्लक आहे। पण शेतकरी मित्रांनो, तो बांगलादेशमधला जो कांदा आहे शेतकऱ्यांचा, तो क्वालिटी नाही आणि खायला असा चविष्ट नसल्याचे जे व्यापारी तिथले आहेत ते सांगत आहेत। त्यामुळे तिथला कांदा नागरिक घेत नाहीत, जे घेतात कमी किमतीमध्ये असल्यामुळे घेतात। पण शेतकरी मित्रांनो, त्यांचा कांदा योग्य अशा प्रकारे आपल्या भारतीय कांद्याप्रमाणे नसल्यामुळे आणि त्यात नाशिकचा कांदा, अहिल्यानगर आणि पुण्याचा, सोलापूरचा जो कांदा आहे तो 1 नंबर क्वालिटीचा असल्यामुळे त्याला मागणी ही जास्तच आहे। त्याप्रमाणे पाहिलं तर बांगलादेशमध्ये शेतकऱ्यांचा कांदा आणि काही व्यापाऱ्यांनी स्टॉक करून ठेवला आहे, कारण पुढील काळात आणखीन बाजारभाव वाढतील या कारणामुळे। पण मित्रांनो, तिथं मार्केट पाहिलं तर भारतीय कांद्याला चांगले आहे, ते म्हणजे मित्रांनो 65 ते 70% एवढा बाजारभाव भारतीय कांद्याला मिळतो आहे। दररोज 1 ते 2 गाडी निर्यात होते, त्यामध्येच सध्या ॲडजस्ट होत आहे, कारण मित्रांनो तिथलं सरकार जे आहे ते आयात हे परमिट देत नाही आहे। जे येत आहे 2-3 गाडी ते येऊ द्या म्हणत आहेत, कारण मित्रांनो जर आपला कांदा पूर्णपणे बंद झाला तर आणखीन बाजारभाव वाढतील असं सरकारला भीती असल्यामुळे पूर्णपणे आयात ही बंद केलेली नाही। दररोज 2 ते 3 गाडी ही निर्यात होत आहे। पण नवीन IP देण्यासाठी सरकार सध्या कटिबद्ध आहे, पण जे विरोधी पक्ष आहेत, विरोधी पार्टी, ते सध्या नवीन IP साठी विरोध करत आहे, कारण आपल्या स्थानिकचा कांदा, शेतकऱ्यांचा कांदा आहे, आणखीन बाजारभाव ढासळतील याकडे लक्ष वेधत आहे। पण मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शेवटचा, तो म्हणजे जे पाकिस्तान आणि बांगलादेश सरकारमध्ये रविवारी एक करार झाला। तर मित्रांनो, या करारामुळे आपला जो महाराष्ट्राचा भारतीय कांदा जो आहे तो पूर्णपणे निर्यात बंद होईल का सरकार आयात जे आहे ते पूर्ण कायमस्वरूपी बंद करेल का, याविषयी माहिती घेऊयात। मित्रांनो, जेव्हापासून भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध झालं, म्हणजेच ऑपरेशन सिंदूर, तेव्हापासून पाकिस्तान आपल्याकडे टरकूनच पाहतोय। जे आपल्या देशासोबत जे चांगले करार आहेत किंवा जे व्यापार आहेत त्यांना बिघडवणे सध्या काम आहे, ते म्हणजेच अमेरिकेचे ते सध्या जे कर्ज आहे तो वाढवण्याचा असेल, 25% वरून 50% करणं असेल, किंवा चीनसोबत व्यवहार आपले बिघडवण्याचं काम असेल, त्या संबंधात सध्या पाकिस्तान आहे, म्हणजे तयारी करत आहे। पण मित्रांनो, सध्या बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये करार झाल्यामुळे आपला भारतीय कांद्यावरती शेतकऱ्यांवरती काही परिणाम होईल का, याविषयी माहिती घेऊयात। पण मित्रांनो, 6 करार कोणते आहेत तेही पाहूयात आपण थोडक्यामध्ये, आणि त्यानंतर पाहूयात जे व्यापाऱ्यामध्ये कांद्यासंबंधी किंवा शेतमालासंबंधी काही आहे का।
पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये 6 करारावरती स्वाक्षऱ्या झाल्या। ते म्हणजे मित्रांनो दोन्ही देशांमध्ये जे अधिकृत आणि राजनैतिक पासपोर्ट धारकांना एकमेकांच्या देशात विजाशिवाय प्रवास करता येणार आहे आणि व्यापार गट म्हणजे व्यापार कार्यगट दोन्ही देशांमध्ये व्यापाराशी संबंधित मुद्द्यावर काम करण्यासाठी एक गट जो आहे तो तयार करण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो व्यापार म्हटलं ना आपला शेतमाल असेल, आला असेल किंवा जो अन्य माल असेल तो व्यापार संबंधात करार हा करण्यात आला आहे। दोन्ही देशांमध्ये राजनैतिक प्रशिक्षण संस्था एकमेकांशी जवळून काम करतील, अनुभवांची देवाणघेवाण करतील आणि जे असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान कॉर्पोरेशन आणि बांगलादेश वृत्तसंस्था सांगबाद यांच्यामध्ये एक करार झाला आहे। म्हणजेच या संस्था जो आहे ते एकमेकांमध्ये एकत्र येऊन काम करणार आहेत। आणि मित्रांनो पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले आहे की काही संबंध मजबूत करत आहोत। ते म्हणजे जे इराकदार आणि बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार मोहम्मद तोहिफ हुसेन यांनी प्रथम खाजगी चर्चा केली आहे। त्यानंतर त्यांच्या संबंधात शिष्टमंडळासोबत औपचारिक अशा बैठका घेतल्या गेल्या आहेत। आणि मित्रांनो आता पाकिस्तान आणि जे बांगलादेश आहे यांच्यामध्ये संबंध हे जवळीक साधले जाणार आहेत। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर असे म्हटले आहे की चर्चा चांगल्या वातावरणात झाली आहे आणि दोन्ही देशांमध्ये विद्यमान मैत्रीची प्रतिबिंब आहे। आम्ही या संबंधी आणखीन जे संबंध आहे ते मजबूत करण्यासाठी सहमती दर्शविली आहे आणि चर्चेत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे, पॅलेस्टाईन आणि रोहिंग्या समस्यांचे निराकरण यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे व्यापार करार या संबंधातही करार झालेला आहे। त्यामुळे मित्रांनो खरंच आपला भारतीय कांदा निर्यात हा बंद होईल का? तर शेतकरी मित्रांनो 2च मिनटामध्ये सांगतो की आपल्या भारतामध्ये जो कांदा आहे तो 1 नंबर क्वालिटीचा आणि चांगला आहे। त्यामुळे बांगलादेशमध्ये जो कांदा पिकतो त्यालाही मागणी नाही आहे आणि आपल्यापेक्षा चांगली क्वालिटी चीनचीही नाही, पाकिस्तानची नाही आणि जो इंडोनेशियाचा जो कांदा आहे त्याचाही नाही आणि इजिप्तचा जो कांदा आहे याचीही क्वालिटी नाही। मित्रांनो जगात 1 नंबर क्वालिटीचा कांदा जर पाहिला तर आपल्या भारताकडे पाहिलं जातं। पण शेतकरी मित्रांनो सध्या पाकिस्तानमध्ये बाजारभाव काय झाले आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो। मित्रांनो सध्या पाकिस्तानमध्ये बाजारभाव झाला आहे 30 ते 35 रुपये किलो, आपल्या भारतामध्ये आहे 15 ते 20 रुपये किलो शेवट। पण मित्रांनो जो ठोक होलसेल मार्केटमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो तुम्हीही पाहू शकता, जे लाहोर येथील जे मार्केट आहे तुम्ही सर्च करू शकता यूट्यूबवरती आणि त्याचा बाजारभाव पाहू शकता। मित्रांनो 30 ते 35 रुपये एवढा बाजारभाव झाला आहे पाकिस्तानमध्ये। त्यामुळे जो कांदा आहे त्यांचा क्वालिटीचा नसल्यामुळे आणि बाजारभाव तिथे जास्त आहे, त्यामुळे जे निर्यातदार आहेत त्यांनाही तो कांदा परवडणार नाही, कारण त्यांची वाहतूक लांब आहे। पण मित्रांनो आपल्या बॉर्डरवरती बांगलादेश असल्यामुळे वाहतूक जवळ आहे आणि आपला क्वालिटी आहे। आणि मित्रांनो कांदाच नाही मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहतच आहात। पण मित्रांनो आपले बांगलादेशचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे पाकिस्तान जो आहे तो आपले संबंध बिघडवण्याचे सध्या कारस्थान करतोय। पण शेतकरी मित्रांनो पाकिस्तान आणि बांगलादेशचे मागील बऱ्याच वर्षापासून त्यांचे संबंध हे बिघडलेले आहेत, कारण त्यांनी रोहिंग्याचे आणि काहीतरी 1971 वेळेस काहीतरी प्रकरण केलं होतं, तेव्हापासून त्यांचे संबंध हे बिघडलेले आहेत। त्यामुळे पाकिस्तानचे आणि बांगलादेशचे करार हा होणार नाही। आपल्या भारताकडूनच कांदा हा आयात केला जाईल आणि मित्रांनो IP परमिट ही लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे निर्यातदारांचे म्हणणं आहे। कारण मित्रांनो तिथं बांगलादेशमध्ये कांदा हा भारतीय कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लवकरच कांदा निर्यातीसाठी IP ही जारी करण्यात येणार आहे। मित्रांनो याबद्दल आपण हा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला। तुम्हाला या